समता पतसंस्था, ठेवींवर मिळवा 10% व्याज। पायलटचा 50 कोटींचा विमा काढून अपघात घडवलाय का? हिप्नोटाइज करून पायलटला पाठवलं होतं का? अजितदादांच्या अपघातावर मिटकरींना संशय। मोदींनी बांगलादेशला हिंदूंच्या हत्येसाठी पैसा दिला का? मुंबईतील रोहिंग्यांना बाहेर काढण्याचे रितू तावडेंच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार। 13 मे रोजी उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपणार। संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियासमोर अडचण। उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेमध्ये जाणार का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। बारा झेडपी आणि 125 पंचायत समित्यांसाठी 68% मतदान। 7438 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद। उद्या निकाल। सोलापूरच्या मोहोळमध्ये हॉटेलमध्ये आढळल्या ईव्हीएम। राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप, तर राखीव मशीन असल्याचा प्रशासनाचा दावा। भारत अमेरिका कराराला शेतकरी संघटनांचा विरोध। 12 फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलनाचा संयुक्त किसान मोर्चाचा इशारा। संत गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन। 700हून अधिक दिंड्यांसह लाखो भाविकांची मांदियाळी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।